काय बा पटात म्हटलं ते 300 आणि 500 मीटर तर पाहिलं आपण. पण राजा ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा खानदेश आणि लखन सारख्या बैलाले तिकडे जर समजा परमिशन नशी लहान दुर्भाग्याची गोष्ट आहे का. पण राजा माना लागेल भाऊ तुम्हाला बरोबर ठेकली तुम्ही तुमचा बाणा दाखवूनच दिला म्हटलं. काय पब्लिक आहे म्हटलं काय जोळे आहेत लोक तर म्हणतील म्हटलं की साहेब आपटा टाईप म्हटलंय हा ना धिगाणा करून टाका. बरं कशी काय ऍडजस्टमेंट केली हो तुम्ही. मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खानदेश. तुमचं मी सर्जेराव पाटील चव्हाण पंचायत समितीचा सदस्य लखन बैलाचा मालक. मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश यांच्या संयुक्त विद्यमाने भांगची माता गाड्याच्या पायथ्याशी हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचा छत्रपती संभाजीनगर येथे हे मानाचं मैदान मोठ्या उत्साहानं सकाळी 7 वाजता चालू झालं. जवळपास 901 गाड्याने या हिंदकेसरी मैदानाचा थरार इथे चालू झाला आणि सकाळी 7 वाजता गटाला सुरुवात होऊन संध्याकाळी 6:30 वाजेच्या आतमध्ये फायनल होणार आहे. म्हणून सर्व बैलगाडा मालक चालक सगळे शौकीन सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि इथून पुढे पण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सहकार्य करणार आहे. म्हणून हे मराठवाड्याचं विदर्भाचं उत्तर महाराष्ट्राचं आणि खानदेशचं पहिलंच हिंदकेसरीचं मैदान मोठ्या थाटात आणि मानात चालू झालेलं आहे आणि सगळ्या प्रेक्षकाची तुडुंब गर्दी इथं प्रेक्षक जमा झालेले आणि फार मोठ्या प्रमाणात हे सगळं मैदान फुलांसारखं माणसाने सजलेलं आहे. हो ना. पण राजू हा पट भरवताना म्हटलं आपल्या इकडल्या जोडले तिकडे मना होती ना तुम्ही म्हटलं त्याच्यावरही मात केली ना. मग नाही असं नाही आहे. आमच्या सगळ्या साहेबराव पाटील असल सगळ्या असे सहकार्याने आमचे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष कैलासभाऊ हिवाळे बाबूशेठ त्याचबरोबर शिल्लेगावचे आमचे सरपंच दुराजी भाऊ खडके या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेहनतीतून एवढं मोठं मैदान हे चालू झालं. साहेबराव पाटील सुद्धा पहिल्या दिवसापासून इथं येऊ लागले. आमची मला वाटतं 29 तारखेला मीटिंग झाली होती. त्या दिवसापासून साहेबराव पाटलाचं आणि याला देणगीचं सुद्धा योगदान आहे. म्हणून सगळ्यांनी ठरवलं आणि मला वाटतं ते सगळ्यात साक्षात साकार झालं. पहिल्यांदा तुम्हाला सेकंड पटाचा अनुभव होता पण हे मैदान पहिल्यांदा तुम्ही ठेवल्यानंतर आज हे मैदान सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं. खरं पाहिलं तर आपल्या भागातले सगळेच बैल हे शंकरपटात सेकंड पटात पाळणारे बैल होते. मग विदर्भ असन मराठवाडा असन. परंतु मागील 4-5 वर्षापासून आपले बैल पश्चिम महाराष्ट्रात जाऊन या 3 फेऱ्याच्या मैदानात बैलगाडा शर्यतीत पळायला लागले आणि त्याचा आपल्या बैलांना आणि बैलाच्या मालकांना इतका मोठा अनुभव झाला की आता आपल्या भागात सुद्धा आजच्या नंतर मोठमोठे मैदानं विदर्भात बी होतील उत्तर महाराष्ट्रात होतील आणि मराठवाड्यात सुद्धा होतील. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही दिवसासाठी बंदी आली आणि त्या बंदीच्या अनुषंगाने आपल्या भागात आता मैदानं भरावं लागतील आणि मला तरी वाटतं की आता इकडे आयोजक तयार होतील आणि मोठमोठे मैदान आपल्या भागात भरतील. मग आता हेच एकच मैदान ठेवायचं का असं आपल्या इकडे मैदान आता मैदान चालू झाले आणि तुमचं चालूच राहतील. एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला कसा काय. हो आहे. कारण आज जर 901 गाड्यांनी जर इथं भाग घेतला असेल तर आपल्या भागात पण भरपूर गाड्या आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हा थरार आता बंद होणार नाही. आम्ही आहे मनसगाव शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा. अच्छा पट पाहिले झाले पेशल पट पाहायला आलं स्पेशल. काय नाव आहे तुमचं. माझं नाव आहे जानू ओंकार मालठाणे. कोणत्या गावचे. मनसगाव शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा. अजिबात या झेंडाबादचं गती घ्यायची झेंडाबादचा सहकार्य करा. सोडाची भावना ठेवा. शिरा गड क्रमांक 12 सोडायचा आहे. सुप्रसिद्ध युट्यूबर आमचे गणेश भाऊ साखरे. हा नंबर देकर पलीकडे नंबर दाखवा घ्यायचे. हे म्हटलं इथं लाईव्ह XMJ
घरचा पब्लिक या नदीचा एक नंबरला विजय बळीवडे मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे.